गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण सर्वजण. तर आपण आज शिकणार आहोत क्षेत्र भेट. इयत्ता 10वी, चॅप्टर पहिला आहे क्षेत्र भेट. राहुलच्या वर्गातील विद्यार्थी आणि शाळेतील शिक्षक असे सर्वजण उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्गपासून रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे क्षेत्रभेटीसाठी निघाले आहेत. या प्रवासासाठी शाळेने एसटीची सेवा प्रासंगिक करारावर घेतली आहे. या क्षेत्रभेटीचे नियोजन राहुल व त्याच्या मित्रांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार केले आहे. विद्यार्थी नळदुर्ग ते अलिबाग या प्रवासादरम्यान भूरचना, मृदा, वनस्पती व रस्त्यांमध्ये दिसणारे बदल कसे अनुभवतात याची माहिती घेऊया. वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधील संभाषण खाली दिलेले आहे, ते वाचा. इथे पहा नकाशा दिला आहे. आकृती 1.1 क्षेत्रभेटीचा मार्ग म्हणजे सहलीला कुठून कुठपर्यंत जाणार आहे त्याचा मॅप दिला आहे. इथे त्यांनी वैयक्तिक सामान आणि ओळखपत्रांसह बरोबर खालील साहित्य विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीसाठी सोबत घेतले आहे. चर्चा करा. तुम्ही या क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल तर कशी तयारी कराल, आणि समजा शिक्षकांनी क्षेत्रभेटीचे नियोजन तुम्हाला करायला सांगितले तर तुम्ही तपशीलवार नियोजन कसे कराल. हा क्वेश्चन लिहून घ्या आणि त्यावर चर्चा करा. आपल्या घरातल्या व्यक्तींसोबत करा किंवा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत करा. आकृती 1.2 भेटीसाठी लागणारे साहित्य इथे दिले आहे. त्यांनी बॅग आहे, बॉटल आहे, डायरी, पेन, फर्स्ट एड बॉक्स आहे, कॅमेरा आहे, कॅप आहे, मॅप आहे, दुर्बीण आहे. पहिला दिवस. सकाळी 6 वाजता शिक्षक म्हणतात, आता आपण नळदुर्गहून सोलापूरकडे जात आहोत. सोलापूरजवळ आपण सकाळी न्याहारी घेणार आहोत आणि पुण्याला सिंहगडजवळ जेवण घेणार आहोत. तुम्हाला संपूर्ण प्रवासात रस्त्याच्या दोन्ही बाजूचे निरीक्षण करून खालील मुद्द्यांच्या आधारे वहीत नोंदी करायच्या आहेत. भूरचना, जलाशय, वनस्पती, मृदा, शेती, मानवी वस्त्या, वसाहतीचा आकृतिबंध. राहुल म्हणतो, होय मॅडम, इकडे चढ उतार भूरचना असून काही ठिकाणी जमीन सपाट आहे, काही ठिकाणी शेतीही दिसत आहे. आणि इथे पहा आकृती 1.3 नळदुर्ग येथील नरमादी धबधबा आहे. साक्षी म्हणते, रस्त्याच्या बाजूला छोट्या छोट्या वस्त्या आहेत. चहाची दुकाने, धाबे, पेट्रोल पंप व इतर दुकानेही दिसत आहेत. त्यावर शिक्षक म्हणतात, मीना तू सांग. शिक्षिका म्हणते, मीना तू सांग. मीना म्हणते, मॅडम, आता आपण उताराच्या रस्त्याने जात आहोत का. शिक्षिका म्हणते, हो बरोबर. आता आपण बालाघाट रांगेच्या दक्षिणेला आहोत. बालाघाट रांग ही सह्याद्री पर्वताची पूर्वेकडे पसरलेली एक डोंगर रांग आहे. तुम्हाला दिलेला नकाशा
आणि बाहेरील भूरचना पाहत जा. भूरचनेत होणारे बदल सहजपणे दिसून येतील. आता वस्त्यांच्या आकृतिबंध आणि घरांबद्दल सांगा. सूरज म्हणतो, मॅडम, ग्रामीण भागात रस्त्यालगतच वस्त्या एक ओळीत आहेत. घरांच्या भिंती दगडमातीच्या आहेत. घरांच्या छपरासाठी लाकूड आणि मातीचा उपयोग केलेला दिसतो. रेणुका म्हणते, या परिसरात बहुतेक सगळीकडे गवत असून ते सुकलेलं आहे. काही ठिकाणी निष्पर्ण झाडं दिसत आहेत. शिक्षिका म्हणतात, शिक्षिका म्हणते, सूरज, रेणुका बरोबर. अशी घरं असलेल्या वस्त्यांना रेषाकृती वस्त्या म्हणतात. हे आपण 7वीत शिकलो आहोत. या घरांना धाब्याची घरे असे म्हणतात. ती विशिष्ट पद्धतीने बांधलेली परंपरागत घरं आहेत. तेथील वनस्पती शुष्क प्रदेशातील पानझडी आहेत. त्यांची पानं विशिष्ट काळात गळून पडतात. थोड्या वेळाने सोलापूर शहर आले. शिक्षक म्हणतात, आता आपण सोलापूर शहरात आलो आहोत. शहरी भागात लोकसंख्येची घनता जास्त असते. त्यामुळे तेथे अनेक मजली इमारती दिसतात. या इमारती सिमेंट, वाळू, खडी आणि पाणी याचं मिश्रण करून विटांच्या साहाय्याने बांधलेली असतात. शहरातील रस्त्यालगत मॉल, मोठी हॉटेल्स आणि अनेक आधुनिक सुविधा असलेली दुकानं असतात. विद्यार्थी शहरातील वेगळेपणा निरीक्षण करत राहिले. सोलापूर शहरातून बाहेर पडल्यावर शिक्षकांनी राहुलला न्याहारीची पुढे विद्यार्थ्यांना वाटायला सांगितले. विद्यार्थ्यांनी न्याहारी केली. शिक्षिका म्हणतात, आता आपण सोलापूर शहराबाहेर जात आहोत. मुलांनो, आजूबाजूला असणारी शेती पहा. काय दिसते ते नोंदवा व सांगा. विद्यार्थ्यांनी रस्त्याला दुतर्फा निरीक्षण करून वहीत नोंदवायला सुरुवात केली. ही कामे बराच वेळ चालली. सावित्री म्हणते, मॅडम, मला इकडे हिरवीगार शेतं दिसत आहेत. आपण नळदुर्ग सोडल्यानंतर तिकडे झुडपी पिके दिसत होती व कुठेतरी एखादे क्षेत्र ऊसाचं होतं. परंतु इकडे मात्र सगळीकडे ऊसच दिसत आहे. आता इथे पहा 1.4 मध्ये पहा, धाब्याचे घरं याला म्हणतात. आणि आकृती 1.5 मध्ये बघा, रस्ता व दुकाने. चित्रफितीच्या दरम्यान सातत्याने कोणकोणत्या गोष्टी ची काळजी घ्याल? मग तुम्ही सांगा कमेंट करून. आकृती 1.6 शुष्क प्रदेशातील वनस्पती. धाब्यांच्या घरांविषयी अधिक माहिती घ्या. 1.7 कडधान्यांची शेती, कडधान्यांचे पीक व कमी पर्जन्य यांचा सहसंबंध जोडा. आता इथे काय विचारलं सावित्रीने, की इकडे मात्र सगळीकडे ऊसच दिसत आहे. शिक्षिका म्हणतात, बरोबर. आपण नळदुर्ग सोडल्यानंतर तिथे मूग, उडीद आणि इतर कडधान्यांची पिके दिसली. आता इकडे सर्वत्र प्रामुख्याने ऊसाचं पीक घेतलेलं आढळतं, कारण इथे सिंचनाच्या सोयी आहेत. सावित्री म्हणते, हो मॅडम, मगाशी आपण एका कालवा ओलांडला होता आणि आता मला समोर एका मोठा जलाशय दिसतो आहे. तो कोणता जलाशय आहे? शिक्षकांनी चालकाला इंदापूर जवळ रस्त्याच्या कडेला बस थांबण्याची सूचना केली व सर्व विद्यार्थ्यांना बसमधून उतरले आणि शिक्षकांच्या सभोवताली उभे राहिले.
शिक्षिका म्हणतात, तुमच्याकडे नकाशा पहा. त्यात दर्शवल्याप्रमाणे आपल्याला उजव्या बाजूला भीमा नदीवरील उजनी धरणाचा जलाशय दिसतो आहे. या धरणाच्या पाण्याचा उपयोग प्रामुख्याने पिण्याकरिता होतो. विद्युत निर्मिती, मासेमारी, सिंचन इत्यादीसाठीही या धरणाच्या पाण्याचा उपयोग केला जातो. काही विद्यार्थ्यांनी या परिसराची छायाचित्रे घेतली व विद्यार्थी पुन्हा बसमध्ये बसले. त्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला. पूजा म्हणते, मॅडम, हा भाग मैदानी वाटतो. शिक्षिका म्हणतात, हो, आता आपण सपाट प्रदेशातून जात आहोत. हा दख्खनचा पठाराचा भाग आहे. जसं आपण पश्चिमेकडे जाऊ तसे आपल्याला वनस्पती आणि भूरचनेतील आणखी बदल पाहायला मिळतील. काही तासांच्या प्रवासानंतर गाडी हडपसरपासून मुख्य रस्ता सोडला व ती सिंहगडाच्या दिशेने जाऊ लागली. सिंहगडाच्या पायथ्याशी अनेक लहान मोठी हॉटेल्स होती. तिथे पोहोचल्यावर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत दुपारचे जेवण करून त्यांनी थोडी विश्रांती घेतली. नजमा काय म्हणते? नजमा म्हणते, जेव्हा आपण नळदुर्गजवळ होतो त्या परिसरात बोरी, बाभळीची झाडं जास्त दिसत होती. इथे तर वेगवेगळेच वृक्ष दिसत आहेत. शिक्षिका म्हणते, छान. नळदुर्ग ओलांडताना निम ओसाड प्रदेशात आढळणाऱ्या काटेरी वनस्पती दिसत होत्या. वनस्पतीच्या प्रकारामध्ये होणारा बदल त्या प्रदेशातील पर्जन्यमानाच्या प्रमाणातील बदलाचा सूचक आहे. आता आपण पाहतो आहोत अंजन, वड, पिंपळ वृक्ष जास्त प्रमाणात आहेत. आपण सिंहगडाच्या पायथ्याशी आहोत. सिंहगडाच्या माथ्यावर गेल्यावर सह्याद्री पर्वतापासून निघणाऱ्या डोंगररांगा दिसतात. त्या पाहू. तुम्ही आपल्याबरोबर आता फक्त ओळखपत्र, वही, पेन, दुर्बीण, कॅमेरा, टोपी, नकाशा आणि पाण्याची बॉटल इतकं साहित्य घ्या. कपड्यांची बॅग व इतर साहित्य गाडीतच राहू द्या. सिंहगड चढण्यास सुरुवात केली तेव्हा ऊन होते. नंतर आकाशात ढग आले. थोड्या वेळाने पावसाच्या सरीही आल्या. वाटेत विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मिळणाऱ्या उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, ताक, दही इत्यादी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. तसेच निसर्गदृश्य, परिसरातील वनस्पती, पक्षी, दूरवर दिसणारे पुणे शहर पाहिले. किल्ल्याच्या विविध भागांची छायाचित्रे घेतली. त्यानंतर शिक्षकांनी त्यांना एका विशिष्ट ठिकाणी एकत्रित होण्याची सूचना दिली. शिक्षिका म्हणतात, आता आपण सिंहगड किल्ल्यावर आहोत. या गडाबद्दलची माहिती आपण कशी मिळवू शकतो? नेहा म्हणते, मॅडम, आम्हाला सिंहगडाच्या प्रवेशद्वाराजवळ एक फलक पाहिला. त्या फलकावर सिंहगडाबद्दल माहिती दिली आहे. त्याचं आम्ही छायाचित्रसुद्धा घेतलं. शिक्षिका म्हणते, खूप छान. नेहा, आता भूरचनेच्या वैशिष्ट्यातील फरक कोण सांगेल? कासिम म्हणतो, आधी आपण कमी अधिक उतार असलेला व मैदानी प्रदेश पाहिला, पण या ठिकाणी डोंगराळ भाग आहे. आपण जास्त उंचीवर असल्यामुळे ढगांचाही अनुभव घेत आहोत. शिक्षिका म्हणतात, खूप छान कासिम. आपल्याला येथून दऱ्या, डोंगरांच्या डोंगर टेकड्या, शिखरांचे सुळके आणि ज्वालामुखीचा उद्रेकापासून तयार झालेल्या खडकांचे थर अशी अनेक प्राकृतिक वैशिष्ट्ये दिसत आहे. हा कोणता खडक आहे ओळखाल का? किल्ल्यावर येताना मार्गात भूस्खलनामुळे झालेल्या पाणझडीचे अवशेषही तुम्हाला पाहायला मिळाले असतील. आता सभोवतालच्या प्रदेशातील शेतीचा आकृतिबंध पहा आणि सांगा.
राहुल म्हणतो, मॅडम हा अग्निजन्य प्रकारचा बेसॉल्ट खडक आहे. याचा अभ्यास आम्ही 6वीत केला होता. मेरी म्हणते, आपण राहतो त्या प्रदेशात प्रामुख्याने कडधान्यांची पिके दिसली. सोलापूर ते पुणे ऊसाचं पीक जास्त प्रमाणात आढळलं. तिथे मात्र भातशेती दिसत आहे. शिक्षिका म्हणतात, बरोबर आहे. याचं मुख्य कारण म्हणजे या प्रदेशात असणारं जास्त पर्जन्यमान, म्हणजे जास्त पाऊस. कोटासारखी रचना असलेला गड तुम्ही यापूर्वी कुठे पाहिला आहे का? आणि या गडाच्या रचनेमध्ये कोणता फरक आहे ते ओळखा. वहिदा म्हणते, मॅडम आपण याची तुलना नळदुर्ग किल्ल्यांशी करू शकतो, परंतु नळदुर्ग किल्ला सिंहगडासारखा डोंगरावर नाही. तो पाहण्यासाठी चढण करावी लागत नाही. शिक्षिका म्हणतात, खूप छान. आपण आता किल्ल्याच्या माथ्यावर आहोत. हा किल्ला पर्वतमाथ्यावर बांधला आहे. याला डोंगरी किल्ला म्हणतात. हे ठिकाण सुरक्षेच्या दृष्टीने व सभोवतालच्या परिसरावर देखरेख ठेवण्यासाठी योग्य आहे. म्हणूनच हा किल्ला बांधला गेला. नळदुर्ग हा भुईकोट किल्ला आहे. किल्ले आपण राज्याचा वारसा आहेत. किल्ले आपल्या राज्याचा वारसा आहेत. इकडे या खालच्या बाजूस पहा. समोर जो पाण्याचा साठा दिसतो आहे तो खडकवासला धरणाचा जलाशय आहे. या धरणातील पाणी पुणे शहर आणि सभोवतालच्या भागाला पुरवले जाते. आता आपण किल्ल्याच्या कल्याण दरवाजाकडे जाऊ. इकडे या आणि ही रचना पहा. याला देवटोक म्हणतात आणि नैसर्गिक झऱ्यातून येणारे पाण्याचा साठा इथे केला जातोय. यातून गडावर वस्ती करणाऱ्यांना आजही वर्षभर पाणी मिळते. इथं बघा 1.15 मध्ये दाखवलेली आकृती आहे. खडकवासला धरणाची जलाशय दिसत आहे. सर्व विद्यार्थी आश्चर्य व्यक्त करत, बापरे, इतकी शतकं इतक्या उंच जागी पाणी कसे मिळत असेल. नंतर शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना पिठले भाकरी मिळणाऱ्या एका झोपडीकडे नेले. यासारख्या अनेक झोपड्या विद्यार्थ्यांनी पाहिल्या. पर्यटकांना खानपानाच्या सुविधा येथे दिल्या जात होत्या. सिंहगडावर काही वेळ घालवल्यानंतर सर्व विद्यार्थी पायथ्याशी येऊन बसमध्ये बसले आणि रात्रीच्या मुक्कामासाठी पुणे शहराकडे बस निघाली. शहरात गेल्यावर संध्याकाळचा अल्पाहार व चहा घेतल्यावर शहरातील बाजारपेठेत फेरफटका मारण्यास तयार झाले. शिक्षिका म्हणतात, आपण पुण्यातील शनिवारवाडा बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेली तुळशीबाग, महात्मा फुले मंडई या परिसरात थोडा वेळ फिरणार आहोत. या ठिकाणी घाऊक व किरकोळ बाजारपेठ आहेत. येथे तुम्ही खरेदी करू शकता. हे करताना मात्र तुम्ही केलेल्या निरीक्षणाची नोंद करण्यास विसरू नका. परिसरातील फेरफटका झाल्यावर सर्वजण मुक्कामाच्या ठिकाणी रात्री जेवण करून झोपले. दिवस दुसरा. सकाळी 7 वाजता सकाळची न्याहारी घेऊन बस अलिबागच्या दिशेने मार्गस्थ झाली. शिक्षिका म्हणतात, आता आपण मुंबई पुणे द्रुतगती मार्गानं जात आहोत.
भूरचनेत काही बदल झालेला दिसतो आहे का? आपण लोणावळ्याजवळील राजमार्गाची या ठिकाणी थांबणार आहोत. तुषार म्हणतो, होय मॅडम, आपण जरी सपाट रस्त्यावरून जात असलो तरी आजूबाजूला डोंगराळ प्रदेश दिसतो आहे. घरांची संख्याही आता कमी होताना दिसत आहे. लोणावळ्याच्या पुढे गेल्यावर राजमाची या ठिकाणी गाडी थांबवून शिक्षकांनी भूरचनेच्या वैशिष्ट्यांबाबतची पुढील माहिती दिली आहे. शिक्षिका म्हणतात, हा पश्चिम घाटाचा उतार आहे. या पर्वतीय भागाला आपण सह्याद्री असेही म्हणतो. या ठिकाणावरून भूउतारातील फरक सहजपणे पाहू शकतो. पूर्वेकडील उतार मंद स्वरूपाचा असून पश्चिमेकडील उतार तीव्र आहे. पश्चिमेकडील बाजूस कडा व अनेक धबधबे दिसत आहेत. याबद्दल आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलो आहोत. या भागात उल्हास या पश्चिमेकडे वाहणाऱ्या प्रमुख नदीचं उगमस्थानही आहे. विद्यार्थ्यांनी तेथील छायाचित्र घेतली. पुन्हा पाऊस सुरू झाला. सर्वजण बसमधून पुढे निघाले. नामदेव म्हणतो, नकाशात पहा मॅडम, आता आपण घाट उतरून खोपोलीकडे चाललो आहोत ना? शिक्षिका म्हणते, बरोबर आहे. हा पश्चिम घाटातला बोरघाट आहे. हा खंडाळा घाट म्हणूनही ओळखला जातो. आता आपण भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात उतरणार आहोत. आता तुम्हाला दिसणारे वृक्ष, घरं, मृदा यांचे निरीक्षण करा. शिव म्हणतो, मॅडम, घाटात विविध प्रकारच्या वनस्पतींची दाट वने दिसत आहेत. त्यामध्ये मोठ्या पानांची झाडं जास्त आहेत. अशी झाडं सिंहगड परिसरातही आपण पाहिली होती. शिक्षिका म्हणतात, ती सागाची झाडं आहेत. हा सर्व प्रदेश पानझडी वृक्षांचा आहे. या भागात अनेक वनराया व देवराया आहेत. घाट पार केल्यानंतर व दाट वने विरळ होऊन भातशेतीच्या जमिनी आणि मोठ्या औद्योगिक क्षेत्र दिसायला लागली. नजमा म्हणते, मॅडम, हवेत बदल जाणवतोय. आता गरम व्हायला लागलं आहे आणि घामही येतोय. शिक्षिका म्हणतात, हवेच्या बदलाची जाणीव तुम्हाला होत आहे. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे घाम येतो आणि त्वचा चिकट होते. आपण जसं समुद्राच्या जवळ जाऊ तसं आर्द्रतेचं प्रमाण वाढेल. नामदेव म्हणतो, मॅडम, या भागात पाऊस सुरू झाला आहे आणि पावसाचं प्रमाणही जास्त दिसतं. त्यामुळे असं होत असावं. शिक्षिका म्हणतात, नामदेवचं निरीक्षण बरोबर आहे. या प्रदेशात पाऊस जास्त पडत असल्यामुळे तसंच समुद्राच्या सानिध्यामुळे असं होतं. पावसाचं प्रमाण अधिक असल्यानं भात हे तेथील मुख्य पीक आहे. काही वेळा आपण समुद्राजवळ पोहोचू. या समुद्राचं नाव सांगू शकाल? काहीच वेळात आपण समुद्राजवळ पोहोचू. या समुद्राचं नाव सांगू शकाल का? सर्व विद्यार्थी एका सुरात म्हणतात, अरबी समुद्र. शिक्षिका म्हणतात, छान. अलिबागला पोहोचल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी आपण तलाठी कार्यालयात जाणार आहोत. तिथे तुम्ही शाळेत तयार केलेल्या प्रश्नावलींच्या आधारे माहिती मिळवा. उर्मी म्हणते, आम्ही त्या परिसरातली पिके, मृदा प्रकार, फळं आणि इतर नगदी पिके याबाबत प्रश्न विचारणार आहोत. शिवाय परिसरात गोळा केला जाणारा महसूल, सिंचनाखालील क्षेत्र, पाणलोट क्षेत्र, कार्यक्रम आणि ग्रामीण भागातील इतर व्यवसायासंबंधीही प्रश्न विचारणार आहोत. दुपारी अलिबागला पोहोचल्यानंतर सर्वांनी तलाठी कार्यालयाला भेट दिली. तेथे त्यांनी वरील मुद्द्यांच्या अनुषंगाने माहिती घेतली.
पुढे शिक्षिका म्हणतात, जेवणानंतर आपण समुद्रकिनाऱ्यावर जाणार आहोत. तुमच्यापैकी किती विद्यार्थी आज प्रथम प्रत्यक्ष समुद्र पाहणार आहे? बहुतेक सर्वांनीच हात वर केले. अबिरा म्हणते, तर मी आतापासून समुद्राच्या चित्तथरारक दृश्याची कल्पना करत आहे. तो कसा असेल? तिथं नेमकं काय असेल? का फक्त पाणीच असेल? शिक्षिका म्हणतात, खरं आहे अबिरा, आता आपण किनारपट्टीवर जाऊया. तिथे गेल्यानंतर कोणती काळजी घ्यायची याबाबत स्पष्ट सूचना सर्वांना दिल्या आहेत. तिथे आपण एक किल्ला पाहणार आहोत. त्याचं नाव आहे कुलाबा किल्ला. त्याला अलिबाग किल्ला असंही म्हणतात. यावेळी आपल्याला भरती ओहोटीच्या वेळा लक्षात ठेवायच्या आहेत, कारण हा किल्ला किनाऱ्यापासून समुद्रात काही अंतरावर आहे. इयत्ता 9वीमध्ये सागरी लाटांच्या कार्याचा आपण अभ्यास केला आहे. लाटांनी तयार केलेल्या काही भूरूपे आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहेत. तुम्ही काही सागरी भूरूपांची नावे सांगू शकता का? सर्व विद्यार्थी एका सुरात म्हणतात, पुळण, सागरी गुहा, तरंगघर्षित मंच, वाळूचा दांडा इत्यादी. इथे बघा 1.23 च्या आकृतीमध्ये तुम्हाला कुलाबा किल्ला दिसत आहे. बघा, अलीकडे समुद्र दाखवला आहे आणि पलीकडे दिसत आहे समुद्राच्या थोडं अंतरावर काही तुम्हाला किल्ला दिसत आहे. तुम्ही ऑनलाईनही सर्च करू शकता. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल किंवा कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका. तुम्हाला पुन्हा माझ्या चॅनलची नोटिफिकेशन येत राहील. मग चला तर पुढे शिक्षिका म्हणतात, वा छान, तुम्हाला बरंच आठवतंय. सर्वांनी समुद्रकिनारा आणि किल्ला पाहिला. काही विद्यार्थ्यांनी घोडागाडीत तसेच घोड्यावर बसण्याचा आनंद लुटला. नेहा म्हणते, मॅडम, आधी पाहिलेल्या 2 किल्ल्यांपेक्षा हा किल्ला वेगळा आहे. शिक्षिका म्हणतात, खरं आहे ना नेहा, तू त्यांच्यामधला फरक सांगू शकतेस का? नेहा म्हणते, होय मॅडम, हा किल्ला पाण्यात बांधला आहे. इतर 2 किल्ले जमिनीवर होते. शिक्षिका म्हणतात, हां, हा किल्ला तरंगघर्षित मंचावर बांधला आहे. पाण्यानं वेढलेला असल्यामुळे अशा किल्ल्याला जलदुर्ग म्हणतात. पूर्वी सागर किनाऱ्याचं रक्षण करण्यासाठी असे किल्ले बांधले जात. पश्चिम किनाऱ्यावर असे अनेक किल्ले आहेत. नेहा म्हणते, हो, मी यापूर्वी जंजिरा, सिंधुदुर्ग ही नावे ऐकली आहेत. शिक्षिका म्हणतात, तुम्ही घेतलेल्या माहितीच्या आधारे सांगा बरं, या ठिकाणी असणारे व्यवसाय कोणते? राहुल म्हणतो, मॅडम, इथे मासेमारी आणि शेती हे दोन्ही व्यवसाय आढळतात. शिक्षिका म्हणतात, हो, बरोबर राहुल, हे व्यवसाय कोणत्या प्रकारात येतात? मीना म्हणते, मॅडम, हे प्राथमिक व्यवसाय आहेत. शिक्षिका म्हणतात, खरं आहे. सुरुवातीला इथे मासेमारी हा व्यवसाय होता. नंतरच्या काळात या प्रदेशात शेतीसुद्धा केली जाऊ लागली. पण किनाऱ्यापासून दूर किनाऱ्यालगत वाड्यांमध्ये नारळी, पोफळी म्हणजे सुपारी, फणस, केळी आणि काही मसाल्यांच्या पदार्थांची लागवड होते. ही बागायती शेती आहे. आता इथे पर्यटन हा एक महत्त्वाचा व्यवसाय झाला आहे. त्यानंतर सर्वांनी किनाऱ्यावरील वाळूत मौजमस्ती केली आणि सूर्यास्ताचे
विहंगम दृश्य कॅमेऱ्यात टिपले. सूर्यास्तानंतर सर्वजण मुक्कामाच्या ठिकाणी आले. क्षेत्रभेटीच्या अहवालात लेखनासाठी उपयुक्त मुद्द्यांवर चर्चा करून टाचणी तयार केली. रात्रीचे जेवण घेऊन त्यांनी विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण परतीच्या प्रवासास निघाले. अशी एखादी क्षेत्रभेट तुम्ही सुद्धा आपल्या परिसरात करा. आता इथून पुढे खाली आहे स्वाध्याय. दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सोडवा. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करा आणि कमेंट करून सांगा आपल्याला कसा वाटला हा व्हिडिओ. जर काही चुकलं असेल तर समजून घ्या. पहिल्यांदाच हा व्हिडिओ बनवत आहे मी. थँक्यू.